स्वागत आहे। 5 षटकांचा सामना आहे, वेळेवर सुरू होणं फार महत्त्वाचं आहे। संध्याकाळचा देखील 5 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल जर वेळ राहिला तर। यानंतर अजून एक दमदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल। रेवा स्पोर्ट आणि साई माऊली याच्यामध्ये तुम्हाला पुढचा मॅच पाहायला मिळेल। दोन्ही टीमचे कॅप्टन तयारीत राहायचे। दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। बॅटर पाठवून द्यायचे, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे। उपस्थित सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। केपीएल तुम्ही पाहता मित्रांनो, कोण गावाचं मान सन्मान वाढवणारा हा केपीएल, कारण की गावातील सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत। सामन्याला इथे सुरुवात देखील होत आहे। थोडीशी टीम मीटिंग जी आहे मैदानाच्या आतमध्ये पार पडली जात आहे। खेळाडू कक्षातून सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे। सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा हा सामना पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेला आहे। प्रिन्स मूवीज यांच्या चॅनलवर आलेल्या सर्व लोकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आजचं वार शनिवार आणि त्यानिमित्ताने हे स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनीय पाहुणे आपण जर बघितलं या स्पर्धेमध्ये आमच्या कोणगावचे सरपंच मॅडम उपस्थित होत्या। रेखा सदाशिव पाटील, उपसरपंच रेखा निलेश मुकादम, ग्रामपंचायत सदस्य मधु चंद्रकांत म्हात्रे, त्याचबरोबर सन्माननीय श्री कुमार शशिकांत म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे, त्यानंतर नंदकुमार मुकादम समाजसेवक उपस्थित होते। या सर्वांच्या शुभास्ते आपण इथे उद्घाटन सोहळा जो आहे संपन्न केलेला आहे आणि आजच्या दिवसातील आता 4थ्या सामन्याकडे आपण वळत आहोत। पहिला सामना आपण बघितला उद्घाटनीय सामना, जिथे काय धावांची लुटमार पाहायला मिळाली। 27 स्टार म्हणजेच 27 स्टार्स टीम संघाने 88 धावा कुठल्या होत्या। तिथून या स्पर्धेमध्ये धावाच बनतायत। 70 कंपनीचा चेंडू आहे, लगातो सिक्सर, आणि जर मिडल झाला की हा चेंडू सीमेच्या बाहेरच तुम्हाला पाहायला मिळेल। तर इथे सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आली आहे। फरजान गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर तुम्हाला इथे पाहायला मिळते। महेश पाटील आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय मानस, महेश आणि मानस। फरजान आता गोलंदाजी सुरू करायची आहे तुला, कारण की वेल फार इथे घेतला गेला या मॅच चालू होण्याकरिता। 25 मिनिटाचा टाइम जो आहे इथे सेट होत आहे आणि इथे टाइम झालेला आहे 1:46 झालेले आहेत आणि पहिला चेंडू गोलंदाज घेऊन जात आहे VIP डाइज इन कडून। बॅटर सज्ज आहे महेश। ऑफस्टिकचा चेंडू, डॉट चेंडूने सुरुवात केली आहे। फरजानच्या माध्यमातून पहिला षटक टाकला जात आहे। 5 षटकांचा हा सामना, सुरुवात चांगली फरजानच्या माध्यमातून। बॅटर समोर आपण पाहतो महेश, तुम्हाला पाहायला मिळते राईट आर्म ओ द विकेटने पुढचा चेंडू घेऊन जातोय गोलंदाज। ऑफस्टिकचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता। डॉट चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट करताना आपण पाहतोय गोलंदाज फरजान। अजूनही सुरुवात झाली नाही धावांना, एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतोय। गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा VIP डाइज इन कडून फरजान। तिसरा चेंडू षटकातील, आपण त्याला चेंडू समोर केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूची वाट पाहत आहे आणि चेंडू 1-2 का 4 येतोय चौकार। पाहिली आणि वाट लावली त्या चेंडूने, कारण की चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र त्याच्या अवक्य बाहेर होता
आणि चेंडू सीमा पार चौकार. तिसऱ्या चेंडूवर हा चौकार आणि धावा नाही ते सुरू. श्री गणेशा खाता ओपन करताना इथं पाहतो फलंदाजाला. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रावर क्षेत्ररक्षण आहे. कमबॅक पाहायला मिळाला. बॅटर आउट. फरजानचा कमबॅक. वीरूने हा झेल पकडलेला आहे आणि पहिला विकेट फरजानच्या रूपात तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटर आउट. महेश पाटील आउट. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पहिला 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर थोडासा दबाव आला फलंदाजावर. दबाव न घेता एक चौकार आला आणि त्यानंतर गोलंदाजाने आपला दबाव पूर्ण काढून टाकला फरजानने आणि विकेट घेतला इथे. प्रदेश म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र म्हात्रे. तिसरा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, कारण की याच्यात एक आउट झालेला आहे. 3 नंबरवर खेळाडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. फार आज हॉट वातावरण आहे, गरम फार होत आहे. मात्र सर्वांना आवडणारा हा KPL सुरू झाला आजपासून. बॅटर कॅप्टन आलाय. ओ स्विच खेळण्याचा प्रयत्न. असं वाटतं की अंडरआर्म स्ट्रोक खेळत होता. कॅप्टनने डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. धाव संख्या 4. लोकेश पाटील यांच्या माध्यमातून कॅप्टनसाठी एक सुवर्ण संधी आहे. देवेंद्र म्हात्रेसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. फरजानची चांगली गोलंदाजी. 4च धावा आल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा कुठेतरी आपण पाहतोय फुटवर्कचा वापर केला नाहीये. धाव पूर्ण होत आहे. पहिला षटक जो आहे इथे समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर. 1 विकेट गमावलेला आहे. चांगली गोलंदाजी फरजानची पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. फिल्डिंग लावायची आहे. अगोदरच पंचांनी पहिल्या मॅच मध्ये एका संघाला पॅनलच केला होता. एक खेळाडू या सर्कल मध्ये घेतला होता. तर आपण कोणत्या प्रकारचा टाइमपास करू नका मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा विषय, क्रिकेटची चर्चा फारशी तुम्हाला ऐकायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. नरेशजी ढोमे सरांच्या माध्यमातून. बुमराह, जसप्रीत बुमराह एक असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी चांगल्या चांगल्या खेळाडूंना त्यांची झोप ओढून ठेवली आहे. जसप्रीत बुमराहचं नाव आपण आवर्जून घेऊ गोलंदाजीच्या माध्यमातून. कोणगावचा बुमराह देखील तुम्हाला पाहायला मिळाला गोलंदाजी टाकताना मागच्या मॅच मध्ये. इथे आपल्याला षटक क्रमांक 2 सुरू होताना पाहायला मिळेल. अजय म्हात्रे आला गोलंदाजीमध्ये. बॅटर टीमचे कॅप्टन देवेंद्र म्हात्रे सज्ज होत आहे. म्हात्रे टू म्हात्रे. राईट अप ओ द विकेटने. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला. म्हात्रेच्या बॅटमध्ये पॉवरने ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला गेलाय. गोरक्षक किनी साहेब आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. VIP डाईजवर आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोणगाव गावाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑर्गनाइज कमिटी आपण पाहतोय चिरोबा 40+ आणि चिरोबा स्पोर्ट्स यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉस बॉक्स अतिशय सुंदर असा टॉस बॉक्स बनवण्यात आलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अतिशय चांगला स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चालला सीमा पार. येतोय KPL चौकार. मानसच्या बॅटमधून पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. धाव संख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते 10 धावा 10 रन. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक.
खाली क्षेत्र आहे, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. चेंडू चाललाय केपीएल चौकार. नेक्स्ट मॅच साई माऊली आणि रेवा स्पोर्ट दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. साई माऊली आणि रेवा स्पोर्ट बिग मैच, यानंतर बड़ा मैच होने जा रहा है. 14 धावा धावफलकावर 14. अजय मात्रेच्या अगेन्स्ट दोन मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळाले. बॅटर मानस ऑन फायर नाव. गोरखनाथ केनी यांच्या माध्यमातून चौकार षटकार विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहूया चौकारांच्या हॅट्रिकवर फलंदाज मानस आलेला आहे. चौकारांची हॅट्रिक होईल का? रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. फुलटा चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि पहा मिसफील्ड आणि चेंडू सीमा पार. येतोय चौकार. माणसांनी टीमची धावसंख्या 18. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. एक धाव देखील कंप्लीट केलेली आहे. शेवटपर्यंत पंचांकडे बघत राहिले. बाईचा इशारा. फुलटा चेंडू होता, डीप होणारा चेंडू होता. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय त्या म्हणजेच 19 धावा, 19 रन, 1 विकेट के नुकसान पर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा केपीएल मध्ये. कोणगाव प्रीमियर लीग 2025 पहिला दिवस, चौथा सामना इथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील. गोलंदाजी करणारा गोलंदाज अजय मात्रे. ऑफस्टिकचा चेंडू, थोडासा कटर चेंडू, डॉट चेंडू आणि इथे षटक कंप्लीट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावफलकावर 19 धावा आहे. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकता. येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजूनही भरपूर चांगले खेळाडू येणं बाकी आहेत. 11 मिनिटं इथे खर्च झालेले आहेत पहिल्या 2 षटकांसाठी. पहिली वॉर्निंग पंचाने दिलेली आहे, आपण आपली फिल्डिंग लावायची आहे. खूप चांगला दिवस या स्पर्धेचा आजचा. आज बजरंग बलीचं वार आहे आणि आज केपीएलची सुरुवात आहे. शनिवार, उद्या सर्वांना सुट्टी असेल, प्रत्येकाला जॉबवर, आणि उद्या फार गर्दी देखील होईल या मैदानावर. गोलंदाजीमध्ये पाहूया कोणता गोलंदाज गोलंदाजी करणार आहे. कुणालवर विश्वास दर्शवला आहे ते, कारण की कुणाल तिसरा षटक टाकण्यासाठी आलेला आहे. गोलंदाजीमध्ये कुणाल पाटील, षटक क्रमांक 3 इथे सुरू होत आहे आणि बॅटर सज्ज होते खेळपट्टीवर मानस, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आले होते. बक्षिसांची इथे खैरात आहे. बक्षीस संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय संगीत डीजे वादक वाजवत आहे. चौकाराने आज थांबलीये मानसने. काय फलंदाजी होते त्याच्या माध्यमातून. अजून एक क्लासिकल ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हर खाली आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून आले, फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा देखील कंप्लीट करताना रनिंग बिट देखील फार चांगली पाहायला मिळाली मानसच्या माध्यमातून. फिल्डिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. अजय म्हात्रे याच्या माध्यमातून 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा धावफलकावर. कुणाल हुक केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे बघत. कारल्याची कुलस्वामीनी एकविरे मातीचं संगीत या षटकारानंतर तुम्हाला ऐकायला मिळाला. डीजे प्रतीकच्या माध्यमातून षटकाराने धावसंख्या धावफलकावर
31 धावा लागलेल्या आहेत. असं वाटतं की टार्गेट 80+ होईल. ज्या प्रकारची सुरुवात केली आहे फलंदाजाने कुणालच्या अगेन्स्ट मोर्चा खोलताना. अजून एक हुक करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. एक धाव झालाय, थोडस ओव्हरथ्रो देखील झाला होता. आता दुसरं धाव घेण्याचं कॅप्टनचं मूड नाहीये. सिंगलच्या मदतीने धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 32 धावा, 32. मानस खूप चांगली फलंदाजी करत आहे. देवेंद्र मात्रेच्या बॅटमधून 4 मधून 2च धावा आल्यात आतापर्यंत. चांगली बॅटिंग नाहीये कॅप्टनच्या माध्यमातून. कॅप्टनने सांगितलं होतं की मी मोठा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करेन, मात्र 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा झालेल्या आहेत. कुणाल गोलंदाजी करते 5वा चेंडू षटकातील. कुणाल पाटील थोडस विचारपूर्वक गोलंदाजी करताना मिसफील्ड देखील होत आहे, ओव्हरथ्रो होत आहेत. धावा कुठे थांबवण्याचा प्रयत्न सुरू झाला मैदानामध्ये. कुणाल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅटर सज्ज आहे. हॅप ट्रॅक चेंडू फायदा घेता आला नाहीये. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, एलिव्हेशन झालेला नाहीये. एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावा धावपलकावर 33 धावा धावपलकावर. खेळाडू कक्षातून खेळाडूंचा आवाज येतोय. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, लक्षात असू द्या. आणि 2 खेळाडू जे खेळाडू कक्षाच्या खालती आले त्याने लगेचच खेळाडू कक्षामध्ये जायचंय. माझा आवाज जर जात असेल तर लक्षात घ्यायचं आहे. नियम आहेत या स्पर्धेचे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आला नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावपलकावर 33 धावा. 11ची सरासरी गाठत आहे टीम रोनक खानावाल यांच्या माध्यमातून. चांगली धावसंख्या, 11ची सरासरी गाठत आहे. येणारे फलंदाजीमध्ये येणारे फलंदाज चांगले आहेत. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल. चला 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. तर पाणी शतरक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून 12व्या खेळाडूने पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची व्यवस्था करायची मैदानाच्या आतमध्ये. थंडगार पाणी इथे मैदानाच्या आतमध्ये 12वा खेळाडू घेऊन खेळाडू आलेला आहे. 30 षटकांचा खेळ समाप्त. 33 धावा धावपलकावर. तुम्ही पाहताय कोण गावाचं मान सन्मान वाढवणारा प्रतिष्ठेची ही KPL आजपासून सुरू झालेला आहे. आज अनेक पाहुणे उपस्थित होते. त्यांच्या शुभास्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला होता. उद्या देखील चांगले पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. पाणी पंचांना हवंय. पाणी मैदानाच्या मध्ये घेऊन जायचंय. पंचांना पाणी पोचवायचंय. वातावरण भरपूर गरम आहे. हॉट क्रिकेट आणि हॉट पंच आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. उद्या प्रजासत्ताक दिन आहे. त्या निमित्ताने प्रत्येक शाळेमध्ये आपल्या भारताचा अभिमान असलेला ध्वज जो आहे फडकवला जाईल उद्याच्या दिवसामध्ये. पाणी वगैरे मैदानामध्ये घेतलेला आहे. तर सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स नंतर पुन्हा एकदा मॅच सुरू. ऑफ स्टिकचा चेंडू ऑफ साइडला खेळलाय. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक. ओ माय गॉड. इसीलिए कहा जाता है बालों में जेल और हाथों में तेल लगाकर नहीं खेलना चाहिए. जेल देखील सुटलं, स्वप्न देखील तुटलं गोलंदाजाचं. फरजानला असं वाटतं की पहिला चेंडू विकेट मिळेल. फरजान देखील बघत राहिला शेवटपर्यंत, मात्र झेल सुटलं आणि स्वप्न देखील तुटलं. 35 धावा धावपलकावर.
फरजानचा पुढील चेंडू राऊंड द विकेटने बॅटर सज्ज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत आलाय. एक धाव झालीये. फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने संघाची धाव संख्या 36 धावा धावफलकावर 36. चौथ्या षटकाला सुरुवात झालीये. स्पर्धा वेळेवर सुरू झाली तर वेळेवर तुम्ही 5 षटक कंप्लीट करायचे. प्रत्येक चेंडू मागे जमा होऊ नका आपण. सो फॉर रिक्वेस्ट फॉर ऑर्गनाइज कमिटी, प्रत्येक कॉमेंटर प्रत्येक पंचांना इथे नक्कीच आपण पाहताय बोलवण्यात आलेला आहे परेश महाजन सरांच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत फरजान याच्या षटकामध्ये. विकेटच्या अजूनही शोधामध्ये आहे फरजान. पहिल्या षटकामध्ये विकेट आला होता फरजानसाठी. फरजान पुढचा चेंडू राईट आर्म. इथे मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली आहे. ओ पहिल्या नव्हे तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. जेलच्या स्वरूपात विकेट मिळतोय. सरगमचा फवा आईलाईन आई तुझा डोंगर धनानीलाय डोंगर धनानीलाय. सरगमचा फवा आईलाईन आई तुझा डोंगर धनानीलाय. विकेट विकेट फक्त विकेटच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये आलाय. यश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. 36 धावांवर लागणारा दुसरा झटका आहे इथे रोनक खानावल टीम संघाच्या माध्यमातून. फरजानला दुसरा विकेट मिळाला या मॅच मध्ये. आज पाहुण्यांची मांदी आली या व्यासपीठावर. निमंत्रित पाहुणे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. KPL साठी जीव की प्राण म्हटलं जातंय. कोणगाव 40+ जो संघ आहे त्यांच्या माध्यमातून चेरोबा 40+ आणि चेरोबा स्पोर्ट ग्रामीण संघ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी करताना गोलंदाज फरजान. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. यश पाटील समोर खेळलाय. गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक धाव झालीये. दुसरा धाव मिळणार नाहीये. एका धावाने संघाची धाव संख्या धावफलकावर लागलेली आहे. ते आपण पाहतोय 37 धावा. पुढचा टॉस आपण पाहुण्यांच्या शुभास्ते नक्कीच करणार आहोत. नावांची लिस्ट जी आहे पोचली गेलेली आहे. मात्र पहिला डाव समाप्त होऊ द्या त्यानंतर टॉस करू आपण. चौथ्या षटकाचा खेळ. 4 चेंडू टाकून झाल्यात विकेट आणि 4 धावा. फरजान चांगला स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये. कव्हर वरून क्षेत्ररक्षक पॉइंट वर पोहोचले आणि 1 धाव नव्हे तर 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धाव संख्या 39 धावा धावफलकावर 39. असं वाटतं की 50च्या आसपास थांबवण्याचा प्रयत्न दिसतोय कराले 11 टीम संघाच्या माध्यमातून. कराले ब्रदर्स कराले 11 टीम फिल्डिंग पोझिशन मध्ये आपण पाहतोय. फुलटा चेंडू ऑन साइडला. मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे आणि इथे पंचाने बीमर नो बॉल घोषित केलेला आहे. मिळालेला जीवनदान आता रनआउटचा विकेट मिळेल. एका चेंडूवर 2 जीवदान मिळणार नाहीये. नो बॉल होताच मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला. इथं बॅटर आउट. धावा मिळाल्या इथे. धन्यवाद डीजे. 1+1 एक नोबलची धाव आली. एक धावून घेतली होती. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला होता. विकेट देखील मिळाला फरजानला मात्र 2 धावा मिळाल्या. इथून आता फ्रीड असेल आणि फ्रीड चेंडू खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धाव संख्या 41. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय. भरपूर राहुल पाटील बघितले, अनिकेत बघितले नावाचे खेळाडू. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फरजानच्या गोलंदाजीवर थोडीशी शांतता पाहायला मिळते. मोठा फटका आलेला नाहीये.
गोलंदाज खेळाडू कक्षाकडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. डगआउट एंड कडून गोलंदाज फरजान. मोठा स्ट्रोक होता, समोर खेळायचा होता चेंडू, मला वाटतं एस्टर्न देखील बर्ष होऊन गेलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. घेऊ का नको हाच विचार चालला होता मैदानामध्ये. माझा धावा पूर्ण 2 धावाने संघाची धावसंख्या 43. स्ट्रोक जेव्हा खेळला होता ना तेव्हा डायरेक्ट एस्टर्नवर लँड झाला होता. त्याचं कारण 2 धावा मोजाव्या लागल्या गोलंदाजाला. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा 43 धावा धावफलकावर. प्रदोजी मात्रे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत, तसेच गोरक्ष केनी साहेब उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक समाजसेवक आणि किशोरजी परदेशी समाजसेवक उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत, जिथे दोन्ही टीम टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असणार आहेत. साई माऊली आणि रेवा स्पोर्ट. चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज करण आलाय. करण कराले 11 टीम संघाचा मुख्य गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये. स्लॉगरचा ओव्हर आहे आणि स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय यश पाटील. यश पाटीलला चांगली फलंदाजी करावी लागेल. लक्ष 50च्या पुढे 11 नेणं फार महत्वाचं आहे. आमच्या व्हीआयपी डाईज एन कडून करण कराले. करण वेळ समाप्त होत आहे, लक्षात असू द्या. टीमचे कॅप्टन शतरक्षण लावतायत. संदेश कराले टीमचे कॅप्टन. अजूनही टीम मीटिंग आहे. पंच देखील दर्शवत आहेत की आपण एकत्र होऊ नका. 6 चेंडू टाकायचे 4 मिनिटांमध्ये. पहिला चेंडू या षटकातील. खराब चेंडूने सुरुवात. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 44 धावा 44. 44 रन. गोलंदाज चेंज करण्यात आलेला आहे तिथे. आता कॅप्टन स्वतः गोलंदाजी करण्यासाठी गेलेले आहेत. संदेश कराले. आता या खेळाडूला कुठे ठेवायचंय, चला पटापट जागेवर जायचं आपण. एंटरटेनमेंट बघायलाच मिळेल या स्पर्धेमध्ये. चर्चा तर होणार आहे, स्मित्य आणण्याचा काम होईलच या स्पर्धेमध्ये. डॉट चेंडू. कॅप्टनने चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजीमध्ये. संदेश कराले टीमचे कॅप्टन, टीमचे सेनापती, टीमचे प्रमुख आहेत आणि सुरुवात डॉट चेंडूने कमबॅक करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू. अजून एक चांगला चेंडू. फिरकी गोलंदाजी. डावखुरी हाताच्या गोलंदाजाने डावखुरी हाताच्या फलंदाजाला थांबवून ठेवले असंच म्हणूया आपण. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. स्विंग अँड मिस पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चेंडू आता. ओ माय गॉड. गोलंदाज संदेश कराले काय गोलंदाजी करताय. जबरदस्त कामगिरी. त्यांनी मला सांगितलं होतं की तुला मैदानामध्येच पाहायला मिळेल काय होईल ते, आणि गोलंदाजी चांगली होत आहे. कौतुक भरपूर केलं आणि त्या कौतुकानंतर एक वाईट टाकलाय. तर इथे वाईटच्या स्वरूपात धावसंख्या मिळाली आहे. धावसंख्या 45 रन. 3 विकेट गमावलेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी होत आहे. कॅप्टनने अतिशय चांगली गोलंदाजी केली. ओ माय गॉड. हे फॅन्स कोणाचे आहेत मैदानाच्या आतमध्ये चालल्यात. संदेश कराले यांचे फॅन आहे ते. आणि हा चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे. पॉइंटचं शतरक्षक पोहोचतोय. स्क्वेअर लेग वरून आपण बघितला तर धावा 1 मिळाली आहे. धावसंख्या 46 धावा. शेवटचा चेंडू आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर तुम्ही त्यांच्या जोडीला सेल्फी नक्कीच घ्या, कारण की लास्ट बॉल बाकी आहे. संदेश कराले यांचे हे फॅन्स होते.
मैदानामध्ये लहानशे फॅन्स जे आहेत ते पोहोचतायत. अगदी थकल्यासारखं जाणवत आहे कारण की हॉट आहे, भरपूर गरम होत आहे. गोलंदाजाच्या बाजूने हा चेंडू निघालेला आहे लॉंगॉनवर. मिडॉनवर हलकासा मिसफिल्ड, त्याचं कारण 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे पहा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये संदेश करालेचे फॅन मैदानाच्या आतमध्ये 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 नव्हे 5 फॅन जात आहेत आणि आता सेल्फी काढली जाईल त्याच्यासोबत. हे पहा, ओ माय गॉड, ये देखिए, आपण बघितलेलं आहे पवन केने, भावेश पवार, विवेक शेलार, मोठे मोठे खेळाडूंच्या जोडीला अशी सेल्फी घेतली जाते आणि केपीएलचा हा संदेश कराले याच्या जोडीला तुम्हाला सेल्फी घेताना बघितलं लहान मुलांना. पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. आमचे मॅच रेफरी राजेंद्र पाटील सर, आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आवाज देऊया आपण. साई माऊली आणि रेवा स्पोर्ट दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण जायचं आहे. 47 झालेले आहेत, 48 धावांचा एक छोटासा आव्हान ठेवलेला आहे. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस देखील करणार आहोत. सन्माननीय प्रदोष म्हात्रे आणि त्याचबरोबर गोरक्षनाथ केनी साहेब आणि किशोरजी परदेशी साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आम्ही करत आहोत. पाहुण्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि मॅच रेफरी राजेंद्र पाटील सर, आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. पुढचं मॅचचं टॉस इथे केला जात आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन साई माऊली टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे आणि रेवा स्पोर्ट दोन टीमचे कॅप्टन आलेले आहेत. जबरदस्त हा प्लॅटफॉर्म आमच्या कोणगाव गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चेरोबा स्पोर्ट 40+ आणि चेरोबा स्पोर्ट यांच्या वतीने ही स्पर्धा ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील 5व्या सामन्याला इथे आपण टॉस करत आहोत. सरांच्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल. दिनेश केनी यांचा कॉल आहे. छपासा कॉल आहे, आलेला काटा आहे. थँक्यू सो मच भाऊ. आपण बसून घ्यायचं सर्वांनी व्यासपीठावर. थोडीशी चर्चा कॅप्टन सोबत आपण इथं करणार आहोत. साई माऊली टीम संघाने ही नाणेफेकी जी आहे जिंकलेली आहे. पाहुणे त्यांना शुभेच्छा देत आहेत. टॉस जिंकले, काय निर्णय आहे तुमचं? सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा संघ रेवा स्पोर्ट संघाबरोबर खेळायचा आहे. 5 षटकांचा सामना आहे. कसं फील होत आहे केपीएल कोणगाव प्रीमियर लीग? कारण की आजपासून सुरू झाले आणि प्रत्येक खेळाडू आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत होता आणि लेट मगर ग्रेट थोडं उशिराने सुरू झालं, मात्र सुरू झालेलं आहे. कसं फील होत आहे तुला या मैदानावर? खूपच बरं वाटतंय, कारण ते गावाची जत्रा कशी असते तशी 2 दिवस आमच्या गावाची ही जत्रा आहे केपीएल म्हणजे. नक्कीच चांगली माहिती दिली आहे. नाणेफेकी जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किती धावनं रोखण्याचा प्रयत्न असेल रेवा स्पोर्ट टीम संघाला? 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. सामना रंगतदार होईल. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच असतं. आता फलंदाजी करायची, धावा बनत आहेत, दुपारचं क्षेत्र आहे, षटकार चौकार जात आहेत. टीम कडून काय अपेक्षा? टीमला काय सांगशील तुम्ही? पहिले टीमला आपला चांगला खेळ करा, 60-65 पर्यंत तरी रन मारले पाहिजेत. कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? तुमची स्पर्धा आहे केपीएल म्हणजे कोणगाव प्रीमियर लीग, म्हणजे कोण गावातील जेवढे खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत. तुमच्या संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत की तुमच्या संघाला चांगली सुरुवात करून देतील? खेळाडू तर सगळेच चांगले आहेत आणि प्रथमतः पहिले सर्व आयोजकांचे मी धन्यवाद मानतो. ही केपीएल परत चालू केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. सामना रंगतदार होईल. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेला आहे. साई माऊली वन द टॉस. इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नरेशजी ढोमे सर. थँक्यू. सन्माननीय महेशजी मुकादम साई माऊली टीमचे ओनर आहेत, त्यांना नम्र विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला प्रतिष्ठित सुरुवात होईल
आवाज, महाराष्ट्राचा नामकत असा आवाज आणि गोड आवाज महेश नरेशजी ढोमे सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात पुढच्या डावामध्ये. धन्यवाद. थँक्यू संदेश सर. कराळे 11 आणि रौनक खानावळ या दोन संघामध्ये अगदी ताकदीची लढत आपल्याला बघायची आहे. कराळे 11 टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. रौनक खानावळनं काय मिष्टांनावरती ताव मारला. 51 धावा त्याने 50 बनवल्यात. 51 धावांचं आव्हान कराळे 11 संघासमोर ठेवलंय आणि आता या धावांचा या आव्हानाचा स्वीकार करून कराळे 11 मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 51 रिक्वायर्ड टू विन. काही समस्या आहेत का? 50 पूर्ण झालेल्या आहेत रौनक खानावळ संघाच्या आणि 51 हव्यात कराळे 11 ला. फायटिंग स्कोर आहे. आपण म्हणू शकतो की फार लहान नाही, फार मोठा नाही, मात्र घराचे 2 जिने सहज चढून जावेत इतका सोपा देखील नाहीये किंवा 27चा पाडा पाठ करावा एवढा अवघड सुद्धा नाहीये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. त्याचबरोबर गोलंदाज देखील पवेलियन एंड कडून, नाही तर आपण बघतोय की यस पवेलियन एंड कडून सुरुवात होईल पहिल्या षटकासाठी. आणि ओहो बाहेर टाकलेला चेंडू. असं वाटलं होतं की हा चेंडू फसलेला आहे, मात्र काय फिरवलाय. चेंडूचा भोवरा बनवताना आपण बघायला मिळाल्या फलंदाजांना बोटावरती नाचवण्याचं काम इथे पहिल्या चेंडूवरती हातात घेतलंय गोलंदाज. फलंदाज हरीश आणि हरेश आणि त्याच्या सोबतीला संदेश. हरेश आणि संदेश. हो वाह वाह, काय गोलंदाजी आहे. मिस्ट्री बॉलिंग खेळणं एवढं सोपं काम नाही. आपण पाहिलं होतं अजिंता मेंडिस आला आणि त्यानं पहिल्याच मॅच मध्ये भारतीयांची धुळदाण करून टाकली. त्याच्यानंतर ज्यावेळेस भारत त्याच्या विरोधात टेस्ट मॅच मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपण खेळत होतो, एक मीटिंग झाली संघामध्ये की कसं खेळायचं यावरती चर्चासत्र ठेवलं होतं. त्याचं अनालिसिस केलं होतं. तो चेंडू कुठे टाकतो, कसा टाकतो. इथे पुन्हा चांगला चेंडू आहे. गोलंदाज हरी का हॅरी? गोलंदाज हॅरी मग हरी. हॅरी नाईक. वा, असू द्या. हॅरी असू द्या, हरी असू द्या. असेल माझा हरी तर देईल. वाह, काय गोलंदाजी. दिशा टप्पा अचूकता आहे. तर मी तुम्हाला एक किस्सा असा सांगत होतो की मीटिंग झाली पण मीटिंगला सेवाग गेलाच नाही. सेवागला विचारलं तू तो काय बॉलर आहे का? म्हणाला अजंता मेंडिस काय बॉलर आहे का? त्याच्या विरोधात मीटिंग घ्यायची अजिबात नाही, मी खेळतो त्याला. आणि अक्षरशः फक्त सेवागच खेळला त्या मॅच मध्ये त्याच्या विरोधात. बाकी सगळे अजंता मेंडिसलाच विकेट देऊन आले. याबरोबरच आपण बघतोय पुन्हा चांगला चेंडू आहे आणि सेवागने सांगितलं की काय खेळायचं की त्याचा बॉल पडून द्यायचा आणि मागे जायचं. त्याचा बॉल बॅकफुटला खेळायचा आणि तिथं स्क्वेअर कट किंवा ऑफ ड्राईव्ह खेळायचा. बाकी वेगळं ट्राय करू नका. पण फक्त वीरेंद्र सेहवाग खेळला. तर असं होतं कदाचित कधी कधी जगाला एखादा खेळाडू खूपच मिस्ट्री वाटत असतो, खूपच कॉम्प्लेक्स असू शकतो, मात्र काही खेळाडूंसाठी तो अगदी सोपा ठरतो, मेजवानी ठरतो. धावफलकावरती 1 धाव आहे. पहिलं षटक मैदानामध्ये 51 धावांचा पाठलाग करताना यस फुल टॉस होता आणि क्षेत्ररक्षक तिथे सुटला. झेल जाळं जरूर होतं, मात्र जाळ्यामधून मासा निसटलेला आहे. 1 धाव इथे पूर्ण होईल. पहिलं षटक पूर्ण होईल. धावफलकावरती मात्र 2 धावा. कराळे 11 2. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये आहे. चांगली सुरुवात होते. तर हॅरी नाईक अप्रतिम गोलंदाजी. सिमेंट विकेट वरती एखादा स्पिनर इतका यशस्वी ठरू शकतो हे सुद्धा मिरॅकल आहे. सिमेंट विकेट म्हणजे स्पिनर्सला काहीच नाही तिथे ना. टप्पा पडल्यानंतर मुवमेंट चेंडूची तितकी होणार नाही जेवढी मातीच्या विकेट वरती होते.
मात्र हॅरी नाईक सारखे गोलंदाज तुम्ही त्यांच्या समोर संगमरवरावरती त्यांना गोलंदाजी करायला सांगा, तिथे सुद्धा चेंडू वळवतील ते. सुंदर. दुसरं षटक आता येवाना सुरू होणार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 2. विजयासाठी आता 4 षटक आणि 49 धावा. 12.25च्या सरासरीने आता धावायचंय. 10.20च्या सरासरीने धावायचं होतं. आता आस्किंग रन रेट वाढलेला आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आलेल्या आहेत. पुढची 4 षटकं अत्यंत महत्वाची ठरणार आहे. तर गोलंदाजीसाठी आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा मला वाटतं स्पिनर आहे, कारण रनअप छोटा आहे. ज्या पद्धतीने हातात तो बॉल फिरवतोय तोही स्पिनर असणार आहे. यश पाटील गोलंदाज. डाव्या हाताने राऊंड द विकेट. उजव्या इशच्या बराचसा बाहेर. वाईड आहे. काही गोलंदाज अलीकडे तुम्ही श्रीलंकेची जर महिलांची टीम बघितली ना, त्यांच्याकडे एक बॉलर अशी आहे की ती उजव्या हाताने टाकते आणि डाव्या हाताने टाकते. गोलंदाज आहे मानस, नाही की यश आहे, तर मानस आहे तिथे. आणि 22ची 1 धाव इथे मिळणार आहे. धावफलक पोहोचेल तो 4 वर. अर्थात एखादा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजीसाठी उभा असतो त्यावेळेस त्याला पंच त्याला विचारतात की तू कोणत्या बाजूने कोणत्या हाताने गोलंदाजी करणार आहे. त्यावेळेस त्याने पंचांना सांगायचं असतं की मी या बाजूने टाकणार आहे, या हाताने टाकणार आहे. पण जर त्यानं नंतर दुसरा बॉल पहिला बॉल टाकला, दुसरा बॉल टाकताना त्यानं जर त्याची बाजू बदलली, त्याचा हात बदलला, तर पंच नो बॉल देतील. पहिल्या बॉल साठी पंच साईड सांगितली नाही म्हणून कधीच नो बॉल देणार नाही. डेड बॉल. क्रिकेटचे नियम सांगतात पहिला बॉल कधीच पंच साईड सांगितली नाही म्हणून नो देणार नाही. परंतु त्याने जर साईड बदलली नंतर पुढच्या 5 बॉल टाकताना, तर मात्र पंच तो बॉल नो घोषित करतील. त्यामुळे असे जे 2 हाताने टाकणारे गोलंदाज असतात त्यांना प्रत्येक वेळेस पंचांना सांगावं लागतं की तो कोणत्या हाताने टाकणार आहे. आणि पंचांनी देखील फलंदाजांना ती सूचना द्यायची असते की तो या हाताने टाकणार आहे, या बाजूने टाकणार आहे, तू तयार राहा. धावफलकावरती 5 धावा आहेत. या काही बेसिक्स असतात, या बेसिक गोष्टी क्रिकेटच्या खरं तर, आणि त्या आपण अंमलात आणणं गरजेचं आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर लेंथ बॉल होता. पुन्हा एकदा कड नाहीये बॅटची. कड होती मात्र धावा नाहीयेत. धावफलक 5 वरच आहेत. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण चर्चा करत होतो की मोठ्या धावा येतील, मात्र अजूनपर्यंत मोठा फटका नाहीये. पुन्हा हवेमध्ये चेंडू, मिड विकेट, डाऊन दी बॉल, आणि झेल पुन्हा सुटलेला आहे. 2 कॅच इथे सुटतायत. कॅचेस विन्स मॅचेस. पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजांनी जरूर चांगली कामगिरी केलेली आहे म्हणून कदाचित या कॅचेसचं फारसं नुकसान वाटत नाही. मात्र एखाद्या फलंदाजाचे जर 2-4 कनेक्ट झाले तर या मॅच कधी तहस नहस होऊ शकते, मॅच कधी उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे झेल पकडणं हे जास्त आवश्यक आहे, जास्त गरजेचं आहे. ते पुन्हा निर्धाव चेंडू आहे. दिशा टप्प्यावरती बऱ्याच वेळी तो भरकटला देखील आणि तितकाच त्याने कंट्रोल मध्ये देखील आलेला आहे. त्यामुळे 2 डॉट या षटकामधून आपण पाहिलेले आहेत. एकूण 7 धावा. हवेमध्ये चेंडू, पॉइंट, तिथे पुन्हा सुटलेला कॅच. 3 कॅच ड्रॉप होत आहेत. झेल घेतलेच पाहिजेत. एखादा झेल सोडल्यानंतर काही खेळाडूंना आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरती पाणी सोडावं लागलेलं आहे. आणि त्याचं उदाहरण तुमच्या समोर सांगायचं झालं तर नाना जोशी. भारतीय संघामध्ये नाना जोशी विकेट कीपर होते. त्यांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्रासाठी खेळायचे ते, आणि भारतीय संघामध्ये त्यांना चान्स मिळाला पाकिस्तान विरुद्ध खेळायला. तर त्या सामन्यामध्ये 10व्या विकेटसाठी त्यांनी शतकी भागीदारी केली. 60 धावा वैयक्तिक नाना जोशींनी फटकावल्या. पण हनीफ मोहम्मदचा कॅच सोडला आणि हनीफ मोहम्मदनी त्याच्यानंतर भारत मॅच हारला आणि मालिका हारला. तर पुढच्या मॅच मध्ये नाना जोशीला जे वगळलं ते परत घेतलंच नाही. 1 कॅच सोडला. इथे 3-3 सुटलेले आहेत पहिल्या 2 ओव्हर्स मध्येच. अशा काही खूप मजेशीर घटना आहेत क्रिकेटमध्ये. कॅच सोडल्यानंतर मॅच सोडाव्या लागल्यात, कॅच सोडल्यानंतर मालिका सोडाव्या लागल्यात. एखादा कॅच दूरगामी परिणाम करतो एखाद्या संघाच्या कामगिरीवरती.
काही पकडलेल्या झेलांनी पण इतिहास बनवलेला आहे. म्हणजे सोडलेल्या झेलांचा अनेक मोठा इतिहास आहे. मोठा इतिहास आहे. म्हणजे लाराची 400 धावांची खेळी 2 जीवदान आहेत. रोहित शर्माची 264 धावांची खेळी 2 जीवदान आहेत. प्रत्येकीने आपण ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कप खेळलो. जवळपास प्रत्येक मॅच मध्ये आपल्या खेळाडूला जीवदान मिळाले आणि त्याने सेंचुरी पटकावलेली आणि भारत जिंकलेला आहे. अशा अनेक स्टोरीज आहेत सुटलेल्या कॅचेसच्या. इथे बघायचंय 3 कॅचेस सुटल्यानंतर या मॅच मध्ये कराळे 11ला काही संधी आहे का? उंच फटका, यस, इथे टिपलेला आहे. पहिला कॅच विथ सेफ हँड. कार्तिक पाटील गोलंदाज आहे. कार्तिक पाटीलला पहिलं यश ते. खरं तर हे यश नाईकला पाहिजे होतं, हे यश मानसला पाहिजे होतं, मात्र अखेर कार्तिक पाटीलला मिळतंय. 3 जीवदानानंतर पहिला कॅच व्यवस्थितरित्या पकडला गेलाय. मात्र धावफलकावरती फक्त 8 धावा आहेत. 51 धावांचं लक्ष समोर आहे. इतकं मोठं आव्हान समोर आहे आणि फलंदाज कोणी पणाच्या पाठीमागे जाताना दिसत नाही. डाव्या बाहेरचा चेंडू. याबरोबरच बघायचे पंचांचा निर्णय काय येतो. 1 धाव ते प्राप्त होणार आहे. यस, वाईड आहे. 1 ने पुढे पोहोचणार आहे. 10 धावा. खोत सरांना आपण बघतोय ऍज अ बॉलर्स एंड, नाही ना? यस, इथे चांगला चेंडू. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 कार्तिक पाटील. यश मिळाल्यानंतर अधिक धार गोलंदाजीला आलेली आपण पाहतोय. वाईड होता मध्ये एक, मात्र 2 चांगले कंट्रोल बॉल जिथे धावा मिळालेल्या नाहीत आहे आणि इथे पुरती कोंडी केलेली. चक्रव्यूहामध्ये अडकलेत कराळे 11. हॉटेल रौनक खानावळ क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळत आहेत आणि इथे फलंदाज बाद होणार आहे. खर तर स्वतःहून त्यांना आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. धक्का इथे बसेल. दुसरा 2 गडी बाद. धावफलकावरती 10 धावा आहेत. 3 षटकामध्ये जो स्टार्टअप पाहिजे होता, जी सुरुवात पाहिजे होती, ती सुरुवात नाहीये आणि त्यामुळेच कदाचित नवीन खेळाडूंना मैदानामध्ये आणण्यासाठीच इथे आपल्या विकेटचं बलिदान दिलेलं असावं फलंदाज संदेशनं. हरेश, संदेश दोन्ही सलामीवीर आता परतलेले आहेत. तर नवीन फलंदाज इथे तर फरजान असेल स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला अजय. 3रं षटक इथे परफेक्ट शॉट आणि 6 धावा. उत्तुंग टोलेजन षटकार. थँक्यू. षटकार येतोय फलंदाज फरजान कडून. 6 धावांनी खातं खोलले फरजाननं. पुन्हा उंच, मात्र फसलेलं टायमिंग. मिड ऑफ डाऊन द बॉल. पहिल्या प्रयत्नात चेंडू जरूर उडाला होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात पकडला आणि दुसरा फलंदाज याच षटकामध्ये बाद होतोय. कार्तिक पाटीलला मिळालं दुसरं यश.
प्रयत्न मात्र फसला आणि पुन्हा इथे निर्धाव चेंडू. हॅरी नाईक अजूनही कोंडी कायम आहे. पाश आवळलेले आहेत, क्षेत्ररक्षणाचे पाश आवळलेले आहेत आणि इथे बाहेर पडणं ही कोंडी फोडून मला वाटतं आता कठीण दिसतंय. अजूनही एक षटक यानंतर आहे. कराळ 11 प्रति आक्रमण करू शकतो. टॉप एज त्यामुळं फारसं टायमिंग मिळालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेग वरून येणार आहे, अडवतो. एकच धाव मिळते आणि धावफलक पुढे पोहोचेल 25. किती कठीण परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो. कुणाल पाटीलने जर 2 षटकार मारले तर मंगेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. आर्यन म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 2000 कुणाल पाटील साठी हे बक्षीस आहे. धावाची संधी जरूर आहे. तिथे फलंदाज बाद आहे. कुणाल कडून अपेक्षा होती आणि कुणाल बाद झालेला आहे. तीस धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 21 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. फ्लाइट होती, मोठी फ्लाइट होती आणि काय सुंदर लँडिंग झालेलं आहे. धावा मिळणार नाहीत. पुन्हा एकदा महेश पाटील. भरपूर स्पिनर आहे त्या संघामध्ये. मानस स्पिनर होता, हॅरी नाईक स्पिनर होता, तर आता हा महेश पाटील अजून एक स्पिनर. चेंडू आकाशामध्ये. यष्टीरक्षक देखील जास्त पड देत नाही. त्याला माहिती आहे की आपल्या हातामध्ये मॅच आहे. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेस विजयासाठी प्रयत्न करायचे. त्यामुळे जिथे कॅच उडालेला आहे तिथे तो पकडलाच पाहिजे. 2 चेंडू शिल्लक आहेत. यस, इथे आणि याच बरोबर सामना जिंकलेला आहे रोनक खानावळ. लज्जतदार मेजवानी होती जशी रोनक खानावळ मध्ये असते आणि तीच मेजवानी इथे पटकावलेली आहे रोनक खानावळनं. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा.
सामनावीर पुरस्कार वितरित करण्यासाठी मी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य प्रदोष दादा म्हात्रे आणि त्याचबरोबर गोरक्ष दादा किनी या दोन्ही अतिथींना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर पुरस्कार या ठिकाणी प्रदान करायचा आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू मानस ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडूमध्ये 25 धावा, एक षटक टाकले, फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत, विकेट जरी मिळाली नाही. आदरणीय अजित पुत्रन सर, आदरणीय अजित पुत्रन सर यांना विनंती की आपण संपर्क साधा. मॅच लगेचच सुरू करायची आहे आपल्याला. साई माऊली क्षेत्ररक्षणासाठी या मैदानामध्ये आणि रेवा 11 फलंदाजी करणाऱ्या रेवा 11 रेवा स्पोर्ट्स आपण या ताबडतोब. एकूण जेवढे संघ ही नॉकआउट स्पर्धा आहे त्यामुळे पराभूत संघांना स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे. मला असं वाटलं की लीग असेल, मात्र ही लीग नाही आहे. आज आणि उद्या, आज पहिल्या फेरीचे सगळे सामने